नमस्कार. मधुराव भाग 6 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. दर एपिसोड मध्ये आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच पद्धतीने आज आमची सुरुवात थोडी वेगळी होती, तुम्ही पाहिलं असेलच. आणि आजचा पहिला लेख किंवा पहिली कथा जी आम्ही सादर करणार आहोत ती सुद्धा थोडीशी वेगळी आहे. कथाही वेगळी आहे आणि त्याचं सादरीकरणही वेगळं आहे. तर जाऊया थेट आपल्या पहिल्या कथेकडे. ही कथा लिहिली आहे पुण्याहून तृप्ती कुलकर्णी यांनी आणि कथेचं नाव आहे शहाणा पाऊस. मेसेजची रिंग पुन्हा वाजली. आता मात्र बघायलाच हवं हं, असं म्हणत तिने मोबाईल हातात घेतला. जयचा मेसेज. तिला आश्चर्यच वाटलं. हा आत्ता का मेसेजेस करतोय असं मनाशी पुटपुटतच तिने मेसेजेसची विंडो उघडली. हाय, काय करतेस? हा, बहुधा लिहितच असशील काहीतरी. हो ना? मग सुस्त आहे? काही सुस्त आहे पावसावर? चैत्रालीला हसूच आलं. पुढचे सगळे मेसेजेस काय स्वरूपाचे असतील हे तिनं न पाहताच ओळखलं. उत्तरादाखल तिनं इतकंच लिहिलं, अजून बदलला नाहीस रे, तुझा पाऊस. मेसेज पाठवल्यावर तिच्या लक्षात आली ती तिची चूक आणि मग मात्र ती खळाळून हसली. तुझा पाऊस? किती वेडी आहे मी. माझा नंबर सेव्ह आहे त्याच्याकडे आणि आता तुझा पाऊस असं लिहिण्याची काय गरज आहे? ही चिठ्ठी थोडीच आहे. पुन्हा मेसेज टोन वाजला. आता काय? हा आपली थट्टा केल्याशिवाय राहणार नाही. याला दिवसभर हाच विषय पुरेल. पाहू नंतर. आधी हातातला लेख तर पुरा करू. आज दुपारपर्यंत पाठवायचा आहे. तरीही तिला चैन पडेना. तिनं नकळतच मेसेज पाहिला. तुझा ऋतू येईल लवकरच, पाऊस वेडा. खरं तर हा मेसेज चैत्रालीला धक्कादायकच होता. जय अजून काहीच विसरला नाहीये का? उत्तरादाखल तिनं फक्त एवढंच म्हटलं. पण तिचं मन मात्र. केवढा हा पाऊस नेमका माझ्या क्लासच्या वेळेतच येतो. वैतागानं रेनकोट घालता घालता चैतू पुटपुटली. छत्री पण ठेवावी का सोबत? पण काय उपयोग सायकलवर तिचा. स्वतःवरच दाफरली. आई येते ग असं म्हणता म्हणता धाड धाड जिना उतरली सुद्धा. पार्किंग मध्ये सायकल पाशी आली तर जय मस्तपैकी शिट्टी वाजवत उभा होता. दोघांची नजरानजर झाली. तिच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव बघून तो आणखीनच जोर जोरात शिट्टी वाजवू लागला. ए, तुला काय कॉलेजला नाही जायचं वाटतं? चैतून जरा चिडूनच विचारलं. जायचंय की, आज तर साईटवरही जावं लागणार आहे. मग इथं उभं राहून टाइमपास काय करतोयस? अगं, विचार करतोय रेनकोट घालावा, छत्रीही घ्यावी का तसंच जावं पावसात. त्याच्या आवाजातला तिला डिवचण्याचा अवखळपणा अजून तसाच होता. चैतून सायकलला टांग मारून सरळ त्याला बाय केलं. पुढच्या चौकात आली नाही तोवर हा पाठीमागे आलाच. हाय, त्याची बाईक जवळपास चैतूच्या सायकलला धडकणारच होती. सॉरी 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 एक्स्ट्रीमली सॉरी. इथला खड्डा लक्षातच नाही आला ग माझ्या. चैतून रागानं मोठे डोळे करून पाहिलं आणि पुढे निघून गेली. ए चैतू, ए चैतू, ए ए, पाऊस, ए वेडा पाऊस, आपलं ते सो सॉरी, शहाणा पाऊस. तो हाका मारत राहिला. क्लासमध्ये पोहोचल्यावर तिला वाटलं उगाच निघून आलो आपण. 2 मिनिटं बोललो असतो त्याच्याशी काय फरक पडला असता. असंही जोरदार पावसामुळे कुणीही आलंच नाहीये अजून. इतक्यात फडकेबाई आल्या. आलीस? मला वाटलं इतक्या पावसाची येणार नाहीस. चल आपण सुरू करू. त्यांनी कालच्याच रागाची उजळणी सुरू केली. बोट काकडली गेली असल्याने तिला सतार नीट पकडता येईना. ती नखीही तिला काचायला लागली. बाईंचं लक्ष गेलं. जा, हातपाय स्वच्छ कोरडे कर, तुला बरं वाटेल. मग सरस्वती वंदन करून पुन्हा उजळणी सुरू करू. पावसाचा जोर पुन्हा वाढला. पण चैतू आता मेघ मल्हार मध्ये रमली होती. जवळपास 1.5 तास होऊन गेला आणि अचानक लाईट गेले. समाधी भंग पावल्यासारखं वाटलं तिला. बाई सुद्धा थांबल्या. चैत्राली, मला वाटतं काळोख दाटायच्या आधी तू निघ. आजचा पावसाचा रंग काही औरच आहे. पुढच्या वेळेस जास्त वेळ बसूया. असंही आज दोघीच आहोत.
बरं, तिनं जरा हिरमुसल्या स्वरातच म्हटलं. खरं तर आता बोटातच काय तर मनातही ताल घुमला होता. उठावसच वाटत नव्हतं. पण ती उठली, नेहमीप्रमाणे आवरून निघाली. तर वाटेत हा उभाच, पावसात भिजत. काय रे, कॉलेजला गेल? ते सोड ग, मारली दांडी. छाईला तू तू कमाल आहेस हा. इतक्या रोमॅन्टिक पावसात तू ते साग मप बडवत बसतीस आणि ही अंतराळ विरात निघाल्यासारखी तयारी वगैरे करून. हा पाऊस मस्त भिजायचं, गाणी गायची, दंगा करायचा. छे, तू ना अनरोमॅन्टिकच. खरं तर तिला राग येण्याऐवजी गंमतच वाटायला लागली. त्याचं तसं भिजणं तिला आवडायला लागलं. आणि अचानक तिच्या लक्षात आलं, अरे, हा रेनकोट घालून का भिजतोय? आता तिला थट्टा केल्याशिवाय राहावे ना. काय रे जय? जय, तुमच्याकडे पावसात रेनकोट घालून भिजतात वाटतं. हा काय 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 तो एकदम भानावर येत म्हणाला. जय, तुला कळलं? तो पावसात इतका रमला होता की रेनकोट घालून आपण भिजतोय हे त्याच्या गावीही नव्हतं. हा मग रेनकोटचा जन्मच मुळी भिजण्यासाठी झालाय. त्याला नसेल का वाटत भिजावसं? चूक कबूल करेल तो जय कसला. पुटपुटत चैतू घरी आली. सायकल लावतेय तोवर हा आलाच ढांगा टाकत. चैतू ऐक ना. बोल बाबा. अं, तुला खरंच पाऊस आवडत नाही? म्हणजे तुझ्याकडे पाहून मला असं वाटत नाही. आय नो, म्हणजे गेले कित्येक वर्ष मी तुला पाहतोय, तू कधी पावसात उतरली नाहीस. पण मला वाटायचं घाबरत असशील आजारी पडण्याला किंवा विजेला. पण आता अजूनही तुला पावसात. जय, ऐक ना. मला पाऊस आवडतो, पण भिजावंसं नाही वाटत. काही गोष्टी का आवडत नाहीत पेक्षाही त्या का कराव्याशा वाटत नाहीत हे मलाही समजत नाही. पण भिजावंसं वाटणं हे आतून असतं. बाहेरचा पाऊस, स्पर्श हे निमित्त मात्र असतं. त्यामुळे ना, बोलता बोलता तिनं रेनकोट हातात घेऊन जयकडे नजर टाकली. तो एकटक तिच्याकडे पाहत उभा होता. काय रे जय, काय झालं? काही नाही. बोल बोल तू. शब्दात भिजतोय मी तुझ्या. तुला एक सांगू? तुझा ऋतू येईल ना, तेव्हा बघ, भिजशील तू. अरे वा, आज आर्किटेक्ट साहेबांना चांगले शब्द सुचतायत. पावसाची भलतीच कमाल म्हणायची. मग सगळं काही मेघमल्हार बडवणाऱ्यांनाच कळतं असं नाही. जयने जय चैतून चमकून त्याच्याकडे पाहिलं. अगं, ते मी तुझ्या क्लास जवळ तो हा हा आपला तो नाही का शर्या राहतो ना, हम्म. होता. त्याच्याशी गप्पा मारत उभा होतो तासभर. का इतक्या पावसात? हा हा, का म्हणजे असंच मारत होतो गप्पा आम्ही. ए, हे बघ, काही गोष्टी का कराव्याशा वाटतात हे समजत नाही चैतू. त्यानं तिचीच नक्कल करत सांगितलं. दोघांनाही मनापासून हसू आलं. चला, आता गरमागरम कॉफी प्यायला हवी. जयनं विषय बदलत म्हटलं. ए हो ना जय, आज तू कर ना कॉफी, मला आवडते तशी. ओके, चल मग. तू सामान ठेवणे घरी, बोलवू सगळ्या दोस्तांना, कल्ला करू एकदम पावसासारखाच. चालेल, आलेच. ओके. घरी जाऊन फ्रेश होऊन चैतू निघाली. आई, आम्ही खाली जयकडे कॉफी प्यायला जमतोय ग, काही वाटलं तर हाक मार. आई हो म्हणते का नाही ते न बघता चैतू जिना उतरून जयच्या घरी पोचली सुद्धा. कॉफी तयार झाली होती, सगळे जमले होते. आज सगळे मस्त मूड मध्येच होते. सगळ्यांनीच आज दांड्या मारल्या होत्या. पाऊस आता भिनत चालला होता. त्या चौघी जणी हॉलच्या बाल्कनीत गप्पा मारत होत्या. आज खूप दिवसांनी सगळ्यांनाच अचानक वेळ मिळाला होता. भरपूर गप्पा, चेष्टा, मस्करी झाली, गाणी म्हणली. जयनं फ्ल्यूटही वाजवलं, राहुलनं तबला, शरयूनही मस्त गाणं म्हटलं. मृणाल सईने तर नाचून मस्त धमाल आणली. 2-3 तास कसे गेले कळलंही नाही. शेवटी सगळे दमले आणि निघाले. चैतू ही निघतच होती, तेवढ्यात जय दारापाशी आला. काय रे? काय नाही. जायला तुझं घर जरा लांब हवं होतं नाही? का रे असं? नाही ग, तुला सोडायला घेता आलं असतं. जय,
आज ना तू इतका भिजलायस की तुझं डोकं काम करेन असं झालंय. काय बोलतोयस? आह, चैतू हे घे. काय रे ते? बघ तर खरं. बघ ना, इथेच उघडून बघ ना. अरे काय? चैतूनं हळूच पाहिलं चिठ्ठी. जय प्लीज हा. आता आपण लहान राहिलोयत का भांडलो तर सॉरी बिरीच्या चिठ्ठ्या द्यायला? तसं नाहीये ग. तू बघ तर खरं. चैतूनं हळूच चिठ्ठी उघडली. आत फक्त एकच ओळ होती. खूप पावसाळे तुझ्यासोबतच घालवायचे. तुला आवडेल का? पाऊस वेडा. जय, तू हे चैतू, सी, खूप विचार करून लिहिलंय. घाई नाहीये. तू सावकाश कळ. अजून 5-6 वर्ष तरी आहेत आपल्याकडे. त्यानंतरचा पावसाळा बाहेरून न भिजवताच आतूनच भिजवत राहिला चैतूला. पण पुढच्या 5-6 वर्षात तिचं आयुष्य असं काही बदलून गेलं की तिचा पाऊस हळूहळू बरसायचाच विसरला. निदान तिला तरी तसं वाटलं. मग ती पावसावर कधीच काहीच लिहू शकली नाही. कोरडीच होत गेली. पुन्हा पुन्हा मेसेजचा टोन वाजू लागला तशी पटकन भानावर आली आणि तिनं फक्त 4च ओळी त्याला पाठवल्या. ज्याचं नातं उन्हाशी जडलेलं, ज्याचं नातं उन्हाशी जडलेलं त्याची सगळीच नक्षत्र कोरडी. ज्याचं नातं उन्हाशी जडलेलं त्याची सगळीच नक्षत्र कोरडी. ते पावसावर काय लिहितील जय? फक्त एकच, न बरसणारा पाऊस. तुझ्या भाषेत सांगायचं तर शहाणा पाऊस. हा, हे जे आपण केलंय ते झालंय का सक्सेसफुल? होप झालं असावं, कारण मला तरी वाचायला खूप मजा आली. खरंच खूप मजा आली. तृप्तीने ही कथा पाठवली आणि वाचता क्षणी अक्षरशः डोळ्यासमोर सगळं उभं राहिलं आणि म्हणून असं लक्षात आलं की ही कथा सादर करताना मी एकटीच वाचते असं होण्यापेक्षा मी आणि रोहित आम्ही दोघांनी मिळून वाचायचा प्रयत्न केला. आय होप तुमच्यापर्यंत ती पोहोचली असेल. आता ही कथा जिने लिहिली आहे तिला आपण आपल्या समोर घेऊन येऊया. तृप्ती, तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार सगळ्यांना. ऐकू आली ना तुला कथा व्यवस्थित? हो, अगदी व्यवस्थित. आम्हाला जमली का? आम्ही आज वेगळा एक प्रयत्न केला. तुला हो, आवडली का? छानच, वेगळंच वाटलं मला. खरं सांगायचं तर तू कविताही पाठवलीयस आणि कथाही पाठवलीयस. म्हणजे आधी तू कविता पाठवलीस आणि मग हो. कार्यक्रम बघत होतीस तू आणि मग तुला असं वाटलं की तुझी एक कथाही तू पाठवावीस. तर हम्म. तू कधीपासून लिहायला लागलीयस? कारण खरं सांगायचं तर तू पुस्तकांच्या जगात राहणारी आहेस हम्म. आणि खूप पुस्तकं आपल्या समोर येतात. ती पुस्तकं तिच्या नजरेतनं गेलेली असतात. त्यामुळे तू काय करतेस तेही सांग आणि तू कधीपासून लिहायला लागलीस? कविता लिहितेस, कथा लिहितेस? तुझ्या लिखाणाविषयी सुद्धा सांग. मी कॉलेजमध्ये असल्यापासून लिहायला लागले आणि मग कॉलेजच्या मॅगझिन्समध्ये वगैरे लिहित होते. मग त्याच्यानंतर मग हळूहळू म्हणजे जॉब जरी करत होते तरी तसं लिखाण कमी झालं तरी पूर्ण सुटलं नाही, चालूच होतं. वाचन पण चालू होतं आणि आता मग गेले 2-3 वर्ष मी संपादनाचं काम करतेय आणि मग तेव्हा माझं मात्र लेखन आणि वाचन हे जास्त प्रमाणामध्ये सुरू झालं. आणि एन्जॉय करतेय मी एडिटिंग आणि हे लेखन आणि हे वाचन. तृप्ती, मला या निमित्ताने आपल्या मधुरवच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की मधुरव हे पुस्तक खरं तर ज्यामुळे याही कार्यक्रमाची सुरुवात झाली, या पुस्तकाचं संपादन सुद्धा तृप्तीने केलेलं आहे. आणि तृप्ती कविता करते हे माहित होतं, पण मला वाटतं कथा पहिलीच आहे का तृप्ती तुझी ही? हो, पहिल्यांदाच लिहिलेली कथा आहे. खूप आवडली आम्हाला वाचायला सुद्धा आणि म्हणजे खरं सांगायचं तर ही ज्या वेळेला मी पाठवली रोहितला तर रोहित पण खूप खुश झाला आणि म्हणाला मलाही वाचायची आहे, आपण दोघं वाचूया. त्यामुळे रोहित, ओव्हर टू यू. तुला कशी वाटली ही कथा आणि आता आपल्या काही प्रतिक्रिया आल्या असतील तर त्याही आपण तृप्तीला वाचून दाखवूया. नक्कीच नक्कीच. मला ही कथा जेव्हा तू पाठवलीस तेव्हा मला इतकी आवडली, कारण इतकी वाचताना खूप साधी सोपी वाटते, पण ती इतकी
डीप आहे आणि त्यातलं इतकं ते असं असं म्हणतो ना की चर्र होतं कुठेतरी, तसं ते वाचताना चर्र झालं माहितीये. आणि आता मी ऑब्व्हियसली प्रतिक्रिया ज्या आल्यात आपल्या लाईव्ह सेशन चालू असताना त्या सांगतो. इथे शिल्पा नवलकर म्हणजे गुमनाम हे कोई जे आम्ही नाटक केलं त्याची जी लेखिका आहे, ते शिल्पाताई इथे आहे आणि तिने सांगितलंय आपल्याला मधुरा रोहित खूप छान चाललंय. वा. त्याच्यानंतर सुखदा सरदेसाई आहेत, त्या सुद्धा वा म्हणाल्यात कथेवर. निहिता मोकाशी गौरीताई ती सुद्धा म्हणते की नक्षत्र कोरडी ही जी ती शेवटच्या ओळीतले जे 2 शब्द होते ते तिने तिकडे मेन्शन केलेत आणि तो एक रडणारा स्माइली पाठवलाय. आणि गंधार करडे आहेत ते छान म्हणालेत. दीपक मजगवे आहेत ते सुद्धा म्हणाले की वा तृप्ती, खूपच सुंदर कविता होती. योगेश नंदुरकर ते सुद्धा म्हणाले की खूप छान कथा आहे. शैलेश गोखले आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलंय तृप्ती खूप छान लिहिली आहेस तू कथा. आणि योगेश नंदुरकर अजून म्हणतात कथेतल्या संवेदना आमच्यापर्यंत पोहोचल्या. तर या सगळ्या प्रतिक्रियानंतर मला ऍक्च्युली तृप्तीताई तुला एक प्रश्न विचारायचा आहे की या कथेत जो तू म्हणजे पावसाला पण अनेक विशेषणं देतो, तर हे तुला शहाणा पाऊस असं का लिहावंसं वाटतं? वाय शहाणा, वाय नॉट एनिथिंग एल्स? म्हणजे तो पाऊस जो आहे ऍक्च्युली तो मॅच्युअर्ड आहे, म्हणजे त्याला कळतायत काही गोष्टी की पावसामध्ये अनेक गोष्टी जशा फुलून येतात तशी काही नाती पण फुलून येतात असं मला वाटतं. त्यामुळे हे जे नातं आहे म्हणजे त्या दोघांचं जे नातं आहे ते खूप छान आहे. म्हणजे ते ऍक्च्युली 2 मित्र आहेत आणि ते एकमेकांमध्ये थोडे इन्व्हॉल्व पण आहेत, पण असं ते एक वेगळ्या लेवलचं त्यांचं नातं आहे आणि त्यांना मैत्री पण गमवायची नाहीये आणि सगळं हे आहे. त्यामुळे त्यांच्यामधलं कॉम्बिनेशन, आणि त्याला पाऊस खूप आवडतो आणि तिला अजिबात आवडत नाही, पण ते तरी दोघं एकमेकांना खूप सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ही जो शहाणपणा जो आलाय हा, तर त्यासाठी मी तो एक शहाणा पाऊस असं म्हणलेलं आहे. कारण जनरली पाऊस वेडच करतो लोकांना, पण ती तशी नाहीये. त्यामुळे तो शहाणा पाऊस आहे. वा, करेक्ट. खूप छान. मला असं वाटतं रोहितच्या या प्रश्नामुळे आम्हाला त्याच्या मागचा विचारही कळला. तृप्ती, खूप छान कथा होती आणि आम्हाला वाचायला खरंच खूप मजा आली. या कार्यक्रमात तुझा सहभाग हा खरंच खूप मोलाचा आहे. त्यामुळे तू इथे आलीस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. तुमचेही सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आता या पुढची एक कविता आहे. रोहित, मी तुला विनंती करते की ही कविता तू सादर करावीस. नक्कीच. ही जी कविता आहे ती आदिती सरदेसाई हिने लिहिली आहे. आणि त्या कवितेमागे तिने एक छोटंसं इंट्रोडक्शन दिलं, तर ते मला सांगावं लागेल कारण ते ऍक्च्युली इंट्रोडक्शन आलं तर तुम्हाला कवितेचा आस्वाद जास्त चांगला घेता येईल. कवी कुलगुरू कालिदास यांच्या लेखणीतून उतरलेल्या काव्यांपैकी मेघदूत या काव्याची थोडीशी पार्श्वभूमी घेऊन मी हे काव्य लिहिण्याचा प्रयत्न केलाय असं आदिती सांगते. आणि अलका हे मेघदूतातील यक्षाच्या नगरीचे नाव, म्हणजे जिकडे तो यक्ष राहत होता आधी आणि तिकडून जेव्हा त्याला बाहेर काढलं गेलं तर ती जी नगरी आहे त्या यक्षाची ती अलका नगरी असं तिने सांगितलं. आता मी ती कविता वाचतो. कवितेचं नाव आहे शापित यक्ष. विरहात तो अश्रू बेबंद ढाळतो आहे. विरहात तो अश्रू बेबंद ढाळतो आहे. प्रतीक्षेत मेघाच्या शापित यक्ष आहे. विरहात तो अश्रू बेबंद ढाळतो आहे. प्रतीक्षेत मेघाच्या शापित यक्ष आहे. डोळ्यातील आर्जव त्याचे वारा सद्गदून टिपतो आहे. डोळ्यातील आर्जव त्याचे वारा सद्गदून टिपतो आहे. शोधित तयाची नगरी तो नेमस्त वाहतो आहे. मदतीचे आमंत्रण तो जलदास धाडतो आहे. मदतीचे आमंत्रण तो जलदास धाडतो आहे. प्रतीक्षेत मेघाच्या शापित यक्ष आहे. कुंठित मती परी त्याची तो मार्ग शोधतो आहे. कुंठित मती परी त्याची तो मार्ग शोधतो आहे. अलकेचे चित्र पुन्हा तो जलदास सांगतो आहे. निरोप प्रियेला देण्या तो शब्द सांधतो आहे. निरोप प्रियेला देण्या तो शब्द सांधतो आहे. प्रतीक्षेत मेघाच्या शापित यक्ष आहे. परांगमुख तो कर्तव्यासी त्याचे शल्य शोषतो आहे. परांगमुख तो कर्तव्यासी त्याचे शल्य सोसतो आहे. नवीन उशापाची तो वाट पाहतो आहे. परांगमुख तो कर्तव्यासी त्याचे शल्य शोषतो आहे. नवीन उशापाची तो वाट पाहतो आहे. मनीची आर्त व्यथा तो कळवळून वदतो आहे.
मनीची आर्त व्यथा तो कळवळून वदतो आहे. प्रतीक्षेत मेघाच्या शापित यक्ष आहे. प्रतीक्षेत मेघाच्या शापित यक्ष. वा, खूप सुंदर कविता. आणि आता आपण जिने ही कविता लिहिली आहे तिला थेट भेटूया. अदिती सरदेसाई. अदिती, तुझं खूप खूप स्वागत मधुराव मध्ये. धन्यवाद. मेघदूत त्याच्यावरनं तुला ही सुचलेली कविता आहे, म्हणजे नक्कीच तू मेघदूत वाचलं असशील. मला असं वाटतं की आपल्या साहित्यातले काही जे असे महत्वाचे टप्पे असतात किंवा ते वाचल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, अशा अशी मेघदूत हे, आणि त्याची म्हणजे अनेकांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे. तर इतक्या लहान वयात मेघदूत वाचून त्याच्यावर आपण काहीतरी लिहावं असं तुला वाटलं, तर याच्या मागची प्रोसेस आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खरं सांगायचं झालं तर मी 12वी मध्ये असताना मेघमार्ग म्हणून एक त्यातला छोटासा एक पॅराग्राफ होता अभ्यासाला, आणि त्यानंतर असं वाटायला लागलं की नाही, मी हे वाचलंच पाहिजे. सो मी आत्ता जी सुट्टी होती त्यामध्ये ते वाचलं आणि मला ते आवडलं. मग मी त्याचं वर्णन कसं करेन, तर ते या शब्दात ते जसं सुचलं तसं मी लिहिलं. खूप सुंदर. आपण रोहितला विचारूया की काय प्रतिक्रिया आल्यात. रोहित, कविता ऐकून. इथे अनेक लोकांनी ते जे स्टिकर्स पाठवतात असे स्टिकर सुद्धा पाठवलेत. म्हणजे सुप्रिया सवडी आहेत, त्यांनी म्हटलंय वेल डन असं तो एक स्टिकर पाठवलाय. त्याच्यानंतर जयंत मुळे आहेत, ते म्हणाले की आदिती सुपर कविता आहे. निहिता मोकाशी तिने सांगितलंय खूप कौतुक आहे तुझं याबद्दल. आणि अंजली सपने आहेत, त्यांनी हेच म्हटलंय की या वयात मेघदूत सारख्या विषयावर कविता खरंच आदिती खूप कौतुकास्पद आहे आणि तुझे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. मला असं वाटतं अदिती की खरंच या नवीन पिढीने म्हणजे मी असं म्हणणार नाही, मी स्वतः खूप वाचनाच्या प्रेमात नव्हते लहानपणी, पण आपलं काहीतरी चुकतंय म्हणण्यापेक्षा आपल्याकडनं काहीतरी निसटतंय असं वाचायला लागल्यावर जाणवायला लागलं. त्यामुळे या निमित्ताने मी नवीन पिढीला सांगेन की आपण वाचायला हवं, आणि कुठल्याही वाचनातून अभ्यासातून आपल्यालाही काहीतरी सुचू शकतं. ह्यालाच क्रिएशन म्हणतात. आणि मराठी भाषेच्या बाबतीत मी असं नक्की म्हणेन की मराठी भाषेचं संवर्धन जर करायचं असेल तर आपण आधी ती वाचली पाहिजे, आपल्याला ती समजली पाहिजे. त्यामुळे तू आज नवीन पिढीची काय म्हणे आपण आहेस, आणि त्या तुला हे वाचावंसं वाटलं, त्याच्यावर लिहावंसं वाटलं, हे खरंच खूप मोलाचं आहे. तू इथे आलीस आणि ही तुझी कविता आम्हाला वाचायला मिळाली, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. आता यानंतर मी अजून एक छोटी कथा वाचणार आहे. ही कथा लिहिली आहे कांचन लेले हिने, आणि आधी मी कथा वाचते. कथेचं नाव आहे आशा. असाच एक रम्य दिवस सुरू झाला होता. खरं तर दिवस उजाडायची वेळ होत आली होती. ते जणू त्याची वाट बघतच पार्कात उभं होतं, पण अजून तरी त्याची निराशाच झाली होती. ऐन थंडीत रोज ढग कुठून येत होते हे कोडच सुटत नव्हतं. त्याने पुन्हा एकदा निराशेची नजर ढगांवर टाकली आणि पुन्हा मान खाली घालून उभं राहिलं. आणि अचानक त्याला आठवली कालची सकाळ. पार्कातल्या बेंचवर अगदी त्याच्या बाजूच्याच एक आजी आजोबा येऊन बसले. आजी अगदी आजारी वाटत होत्या. मूळची बारीक कुडी, सुरकुतलेला निस्तेज चेहरा आणि आणि हरलेले डोळे. आजोबा मात्र थोडे उंचेपुरे, देखणे, तोच सुरकुतलेला चेहरा, पण डोळ्यात एक आशा, एक उमेद जगण्याची. काही वेळ ते दोघे नुसते येऊन बसले. कोणीच काही बोलेना. शेवटी आजोबांनी एक कटाक्ष आजीकडे टाकला आणि त्यांचे पाणावलेले डोळे बघून तेही विरघळले. त्यांनी हलकेच आजीच्या हातावर हात ठेवला. नजर मात्र अथांग पसरलेल्या आकाशाकडे लागली होती. आणखी काही वेळ असाच गेला. मग जगण्यासाठी काय लागतं ग? आकाशाकडे लावलेली नजर न हटवत आजोबांनी प्रश्न केला. एक देह ज्याचा श्वास बंद होणं आपल्या हातात नाही. चूक लागते फक्त आशा. आशा, बरोबर आहे. लहानपणी मोठं व्हायची आशा,
थोडं मोठं झालं की स्वतंत्र होण्याची आशा, स्वतंत्र झालं की स्थिरावण्याची आशा, मग मुलांना मोठं करण्याची आशा, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहिलेलं पाहण्याची आशा, मग त्यांचा संसार बघण्याची आशा, मग नातवंड बघण्याची आशा, कम्प्युटरवर दिसली की प्रत्यक्ष बघण्याची आशा, आणि ते होत नाही म्हणून होणारी घोर निराशा. एवढं बोलूनही धाप लागली आजींना. खूप दिवसांनी इतकं बोलल्या होत्या त्या. आजोबांना एका अर्थी बरं वाटलं, किमान त्या बोलून मोकळ्या तरी होत होत्या. बरोबर आहे ना माझं? आजीने विचारलं. आजोबा म्हणाले, हे सूर्यफूल बघितलंस? बदला विषय तुम्ही. तसं अजिबात नाही. मग कसं? आजोबा म्हणाले, सूर्यफुलाचा जीव कशात सांग? आजी म्हणाली, सूर्यात. आणि सूर्य कुठे? हा काय? आणि आजीचं वाक्य अर्धवटच राहिलं, कारण आज ढगांनी सूर्याला पार झाकून टाकलं होतं. त्यांची नजर शेजारच्या सूर्यफुलावरून फिरली आणि मग तीच नजर आजोबांच्या नजरेला जाऊन भिडली. अचानक मळप दूर व्हावं आणि सूर्याचं तेज पसरावं तसे आजीचे डोळे चमकले. पुन्हा डोळ्यात एक आशा दिसू लागली. निस्तेज दिसत असणारा चेहरा अचानक प्रसन्न दिसू लागला. आजोबा उठले आणि हलकेच हात पुढे केला. आजीने त्यांच्या हातात हात दिला आणि दोघंही चालू लागले. सूर्यफुलाची मान नकळत वर झाली, कारण जादू झाल्यासारखेच ढग नाहीसे होत होते आणि पुन्हा एक आशा घेऊन लकाकत होता एक नवा सूर्य एका नव्या दिवशी. खूप गोड गोष्ट आहे ही. आपण डायरेक्ट आता कांचनला बोलूया. कांचन, मधुरव मध्ये तुझं स्वागत. थँक्यू मधुराताई, थँक्यू सो मच. तू खर तर मला 3 कथा पाठवल्या होत्यास आणि मी पहिली कथा वाचतानाच माझ्या लक्षात आलं की ही छान आहे, ही वाचूया. पण नंतर तुझं लिखाण वाचून मला असं वाटलं नाही, मला सगळ्याच कथा वाचायच्यात. आणि मग मला खरं तर कळे ना की ह्यातली कुठली कथा घ्यावी. तर 3ही कथा खूप आवडल्या आणि एक वेगळ्या पद्धतीचं लिखाण मला जाणवलं, म्हणून ही कथा. आणि आशेचा किरण आहे. आता आपण सगळे घरात आहोत, कंटाळलेलो आहोत, म्हणून मी जरा आशेचा किरण असलेली आशा ही कथा तुझी वाचली. खूप मजा आली मला वाचायला. तू ही कधी लिहिलीस आणि तू केव्हापासून लिहितेस? कारण आता तुला मी जेव्हा बघतेय तेव्हा मला असं वाटतंय की तुझे जे बाकीच्याही कथा आहेत तुझ्या, त्या खूप अनुभवी माणसाने लिहिल्यासारख्या वाटतात आणि तू दिसताना छोटी दिसतेस. तर तू कधीपासून लिहितेस आणि ही कथा तुला कशी सुचली? अनुभव खूप नाहीये, पण आणि खूप वर्षही नाही झाली की मी लिहिते. फार नाही, 5-6 वर्ष झाली असतील. पण त्या आधीपासून खूप सुचत होतं आणि थोडासा आळशीपणा आडायला मुळे मी ते कधी लिहिलं नाही. मग नंतर असं वाटलं की आता थोडंसं लिहून काढावं, बघूया तरी. मग एक 5-6 वर्षापूर्वी लिहायला लागले आणि जसं सुचतं तसं लिहिते, कधी ठरवून नाही लिहित. आणि मला वाटतं लिखाण जास्ती आपल्या आजूबाजूला जे काय होत असतं त्यातून आपल्या मनात ज्या भावना निर्माण होतात त्या प्रत्येक वेळी बाहेर कोणाशी तरी व्यक्त करता येत नाही. कदाचित माझ्या लिखाणातून ते उतरतं असं मला वाटतं. रोहित, प्रतिक्रिया आपण वाचून दाखवूया कांचनला. हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे मला बाकीच्या आधी प्रतिक्रिया सांगण्याच्या आधी कांचनला खास हे एक सांगायचंय की मला आत्ता जस्ट इथे ह्या नोटिफिकेशन मध्ये आलं की अनिता म्हात्रे इज वॉचिंग. आपल्या म्हात्रे टीचर ज्या आहेत शाळेच्या, त्या सुद्धा आता हे लाईव्ह सेशन बघतायत. आणि आता मी बाकीच्या प्रतिक्रिया सांगतो, परत आपण गप्पा मारूया. इथे पल्लवी लेले आहेत, त्यांनी सांगितलं की खूप छान कथा होती. शशी गोखले आहेत, त्या म्हणाल्या की गोष्ट खरंच खूप छान होती आणि आयुष्य हे असंच असतं. तो हे खूप चांगली कमेंट होती. अंजली सप्रे आहेत, त्या म्हणाल्या की शॉर्ट बट स्वीट. वैजयंती पंडित आहेत, त्या खूप वेळापासून सांगत होत्या की आम्हाला कांचन लेलेचा लेख ऐकायचा आहे आणि त्यांनी आता लगेच लिहिलं की खूप छान लेख होता कांचन. शमिता रेगे आहेत, त्या म्हणाल्या की गोष्ट छान आहे, वाचलीये आणि छान वाचलेस मधुरा. सो अशा ह्या कमेंट्स येतात. निहिता मोकाशी, एवढ्या यंग मुलीने एवढे डीप लिहिले आहे हे पाहून खूप ऑप्टिमिस्टिक वाटते.
सो अशा ह्या कॉमेंट्स आलेल्या आहेत. आणि मला कांचन तुला हे विचारायचं, कारण कांचन आणि मी मुळात शाळेपासूनचे मित्रमैत्रिणी आहोत. ती मला 2 वर्ष मोठी आहे. आणि शाळेत अच्छा. आणि गंमत अशी की शाळेत आम्ही जेव्हा कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचो तेव्हा मी मोस्टली नाटकामध्ये असायचो आणि ही गायन आणि वादनाच्या ग्रुपमध्ये असायची. तर तेव्हा कधीच आम्ही पाहिलं नाही की ही कधी काहीतरी लिहितीये किंवा असं काहीतरी. तर तू पेटी वादन जे करतेस त्याच्यावरनं हा लिखाणामध्ये कसं काय तुझं ट्रान्सफॉर्मेशन झालं, म्हणजे कुठून मुळात व्हॉट वॉज दॅट वन मोमेंट की जिकडून तू लिखाणावरती आलीस? वन मोमेंट शाळेतच होती. आता म्हात्रे टीचर आहेत, मी सांगू नये, पण सांगायचं सगळं. सुरुवात ऍक्च्युली की कशा बाबा कविता लिहितात असं खूप वर्ष झाल्यानंतर एकदा 9वीत असताना मी शाळेतल्या समस्त टीचर्स वरती एक कविता केली होती. आणि ती त्या काळात झेरॉक्स होऊन व्हायरल झाली होती, की झेरॉक्स फिरत होत्या वर्गांमध्ये. आणि तेव्हा मग त्याच्यानंतर 3-4 वर्ष काहीच नाही. आणि मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर लिखाण सुरू झालं. बेसिकली आधी वाचन खूप होतं, त्याच्यामुळे कदाचित मग नंतर ते लिखाणात कन्वर्ट झालं असेल. मला असं वाटतं की कला असते ना ती आपल्याला चांगलं बघायला, चांगले विचार करायला शिकवते. तू पेटी वाजवत होतीस, कुठेतरी ती लय तुझ्यात होती, ते सूर तुझ्यात होते आणि त्यातनंच कुठेतरी कथेतनं तू स्वतःला व्यक्त करायला लागलीस किंवा लिखाणातनं व्यक्त करायला लागलीस. आणि मला अजून एक वाटतं कांचन की तू लिहित राहा. व्हिज्युअल इम्पॅक्ट जो असतो, म्हणजे आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या समोर दृश्य उभं राहतं. तर हे तुझ्या लिखाणात, म्हणजे आता मी बाकीचेही लेख वाचलेत, तर मला असं लक्षात आलं की तो तुझ्यामध्ये एक असलेला गुण आहे की तू चांगला व्हिज्युअल इम्पॅक्ट तयार करू शकतेस. तर लिहित राहा आणि मधुरमध्ये आलीस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू सो मच मधुराताई. मी नक्कीच तुझं सजेशन लक्षात ठेवीन. आणि आता व्हॉट्सअपवरती निनावी लेख व्हायरल होण्याच्या जमान्यात नवीन लेखकांसाठी हा उपक्रम तू करतेस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. अरे वा, थँक्यू. आता आपल्या आजच्या भागातली मी शेवटची कविता सादर करणार आहे. आपण मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या भागामध्ये बेळगावला जाऊन बेळगावची सफर करून आलो होतो. तर बेळगावच्याच या लेखिका आहेत आणि त्यांची ही कविता आहे. आणि ही कविता घेण्याचं किंवा या कवितेने शेवट करण्याचं कारण असं की आज वर्ल्ड लाफ्टर डे आहे आणि ही कविता तुम्ही ऐकलीत तर नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे हे मला माहिती आहे. कवितेचं टायटल ऐकल्यानंतर ही कविता तुम्हाला हसवेल असं तुम्हाला नाही वाटणार. पण आपण कविता ऐकूया. कवितेचं नाव आहे बाईचं दुःख. ओके, आता बाईचं दुःख काय बघूया आपण, नावावर जाऊ नका. मोतिया आकाशी की शुभ्र जरतारी मोराची, मोतिया आकाशी की शुभ्र जरतारी मोराची, काय बाय तरी एक साडी नाही नेसायला हाताशी. मोतिया आकाशी की शुभ्र जरतारी मोराची, काय बाई तरी एक साडी नाही नेसायला हाताशी. कपाट उघडताच साड्या घालती नमस्कार पायाशी, कपाट उघडताच साड्या घालती नमस्कार पायाशी. ही नको ती नको करत नाही उरत काही नेसण्याशी, ही नको ती नको करत काही नाही उरत नेसण्याशी, काय बाई तरी एक साडी नाही नेसायला हाताशी. ही लग्नातली ती मुंजीतली, ही लग्नातली ती मुंजीतली, साड्यांची लांबी जशीच्या तशी, ब्लाऊज मात्र लहान होती, कारणांचा सल मनाशी, काय बाई तरी एक साडी नाही नेसायला हाताशी. माहेरच्या लग्नातली साडी सासरी नको, तेच तेच नातेवाईक एकच साडी वाटायला नको. माहेरच्या लग्नातली साडी सासरी नको, तेच तेच नातेवाईक एकच साडी वाटायला नको. काय सांगू तुम्हाला, काळजी घेते मी खूपच खाशी, काय बाई तरी एक साडी नाही नेसायला हाताशी. तरी सांगते जॉर्जेट ऑर्गंडी आणि टस्सर आहे प्युअर. तरी सांगते जॉर्जेट ऑर्गंडी आणि टस्सर आहे प्युअर. अभिमान आहे की 200चा टप्पा झालाय ओव्हर.
अभिमान आहे की 200चा टप्पा झालाय ओव्हर. मनी आहे एक रंग, भरजरी बुट्टा आणि मखमाली पदर आहे मनाशी. काय बाई तरी एक साडी नाही नेसायला हाताशी. काय बाई तरी हौस भागत नाही हेच खरं. काय बाई तरी हौस भागत नाही हेच खरं. तरी बरं एका वेळी एकच साडी नेसायची असते बरं. काहीही असलं तरी एक दुःख मनाशी. काहीही असलं तरी एक दुःख कायम मनाशी. मंद अंजिरी रंगावर कुंदन लावून नवी साडी घ्यायची. काय बाई तरी एक साडी नाही नेसायला हाताशी. वा 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 वा. मी आधी खर तर नीनाताईंना बोलवते आणि मग त्यांच्याशी गप्पा मारतानाच या कवितेविषयी बोलूया. हो, हो. नीनाताई, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. आम्ही काही आठवड्यांपूर्वी बेळगाव विषयी माहिती ऐकली होती आणि बेळगावची एक सफर आम्ही करून आलो होतो. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मी तुमची मेल वाचली तेव्हा कविता आणि बाईचं दुःख म्हटल्यावर खरं सांगायचं ना तर मला असं वाटलं आता दुःख बिख्ख नको. हो, ऑलरेडी सगळेजण घरात वैतागलेत, कंटाळलेत, चिडचिड होतीये, रडरड होतीये, त्याच्यात आता बाईचं दुःख वगैरे नको. पण मी वाचली आणि मला असं झालं की या टायटलच्या खाली ही कविता. आणि खर तर हे प्रत्येक बाईचं दुःख आहे. आणि मला वेगळा विषय वाटला. तर या कवितेविषयी मला खरंच जाणून घ्यायला आवडेल की का असं का लिहावं असं वाटलं तुम्हाला आणि कधी लिहिली ती कविता, कुठून आली ही कविता? एकूणच कविता लेखन हे मी विशेष करत नव्हते. 2-3 वर्षापूर्वी अचानक असं वाटलं की आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा, नुसत्या हार्दिक शुभेच्छा असंच म्हणतोय, तर आपण एक 4 ओळी तरी लिहूया. मग जवळच्या नातेवाईकांवर प्रयोग चालू झाले. मग 4 ओळी, 6 ओळी, 10 ओळी करत करत शुभेच्छांवर कविता. मग तसंच मी अनेक कार्यक्रमांची सूत्रसंचालनं, निवेदनं वगैरे करत असते, भावगीत, भक्तिगीत. मग त्या प्रसंगाला अनुरूप अशा काही कविता झाल्या. डोहाळे जेवणं असू देत किंवा वास्तुशांती असू देत, त्यानिमित्ताने वेगळ्या कविता झाल्या. आणि ही कविता लिहिण्याचं कारण असं झालं की मंथन म्हणून बेळगावला एक सांस्कृतिक क्षेत्रात, साहित्यिक क्षेत्रात रादर काम करणारी एक संस्था आहे. तर दरवर्षी आम्ही संमेलन भरवतो, साहित्य संमेलन. तर एक वर्ष असा विषय होता की विनोदी कविता लिहायच्या. तर म्हटलं माझा खरा तो पिंड नाही असा विनोदी वगैरे लिहिण्याचा. म्हटलं प्रयत्न तर करून बघू. मग विषय काय निवडायचा? मग बरं स्वच्छता अभियान वगैरे असे 2-3 विषय मी प्रयत्न केला. 4 ओळीच्या पुढे काही ती सरके ना. मग म्हटलं सगळ्यात ज्वलंत विषय कपाट उघडल्यावर साडी हा येतोच. आणि मला वाटतं मग मी लिहायला सुरू केलं त्याच्यावर आणि ते समहाऊ जमत गेलं आणि झाली ती अशी कविता. मजा आली पण मला. हो ना, आम्हालाही मजा आली. रोहित, कमेंट्स वाचूया आपण आधी आणि नीनाताईंना आपण त्यांच्या कवितेवरच्या प्रतिक्रिया आधी ऐकूया. येस येस, नक्कीच नक्कीच. इथे अनेक लोकांना जेव्हा तू कविता वाचत होतीस तर इथे कसं आपण लाईक पाठवू शकतो किंवा लव्ह पाठवू शकतो, तसं हे आपल्या माझ्यामध्ये एपिसोड मध्ये पहिल्यांदा घडलं की असे सतत तिकडे हसण्याचे स्माइली येत चालले नुसते. असे बरेच लोक नुसते हसण्याचे स्माइली पाठवत होते. इथे निहिदा मोकाशी अगेन प्रत्येक बाईची व्यथा अशी तिची कमेंट आहे. मग गायत्री रानडे, प्रत्येक बाईच्या मनातलं खरं दुःख आहे. कौस्तुभ बांबारकर आहेत, ते म्हणाले की मस्त कविता आणि कवितेचं वाचन पण क्लास झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं. रचना केळकर आहेत, त्या म्हणाल्या खूपच मजेशीर कविता होती, खूपच सुंदर झाल्या. अंजली सप्रे आहेत, त्या म्हणाल्या की खूप हसलो. महिलांच्या बाबतीत ही एकदम खरी वस्तुस्थिती आहे. तुमच्या दुःखद भावना पोचल्या. बांदेकर यांना पैठणी पाठवायला सांगूया, थोडे दुःख हलके होईल. आणि वर्णन त्यांनी दिलंच आहे कशी हवी आहे साडी. एक्झॅक्ट, की हे असंच हवंय तसंच हवंय. आदेश दादापर्यंत पोहोचूया आपण. हो, खरंच पोहोचूया. नाही पण मला खरंच खूप मजा आली आणि या कवितेमुळे खरंच आज सगळे लाफ्टर डेच्या दिवशी हसले हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि असेच मला असं वाटतं की विनोदी लिखाण किंवा ती नजर आणि लिखाणामध्ये ते येणं हे खूप सोपी गोष्ट नाहीये. तर तुमच्याकडे ते आहे तर असं लिहित राहा काही काही विनोदी. आणि तुम्ही इथे आलात आणि तुमची ही मस्त कविता आम्ही वाचू शकलो आणि आम्ही सगळे हसलो आजच्या वर्ल्ड लाफ्टर डेच्या दिवशी. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. मलाही खूप छान वाटलं
ही कविता इथे सादर केलीस त्याबद्दल. कारण कसं आहे, बाहेर इतकी निगेटिव्हिटी आहे आता, की प्रत्येक जण असा साशंक मनानेच आहे. सगळं जे काय कोविडचं वातावरण चाललंय. तर त्या अनुषंगाने मी तुला 2 कविता, 1 लेख आणि ह्यातली ही निवडलीस हे मला खरंच खूप छान वाटलं. त्यानिमित्ताने सगळे लाईट मूड मध्ये आले आता, नाही म्हटलं तरी, होय की नाही? Yes. तर मला इथे बोलवलंस, मला ही संधी मिळाली, त्याबद्दल तुझे आणि ऑफकोर्स शिरीन ताईंचे खूप मनापासून आभार. त्यांनी मला हे सांगितलं ऍक्च्युली. अच्छा. आणि त्या मला म्हणाल्या की तू पाठव तुझं साहित्य, आणि मग तुझा रेफरन्स वगैरे देऊन त्यांनी अच्छा. केलं. अच्छा. ओके. ओके. आणि दुसरं म्हणजे तुला शुभेच्छा. मधुर हे तुझं व्यासपीठ उत्तरोत्तर असंच समृद्ध हो, हीच माझ्याकडनं मनापासून सदिच्छा. धन्यवाद. अरे वा, मस्त मज्जा आली आज. खूप आज खरं तर रोहित विमेन स्पेशल झाला आपला एपिसोड, नाही का? अगदी आज- अगदी म्हणजे काय? आणि दिसायला लहान असलेल्या मुलींनी पण खूप छान विचार मांडले आणि चांगली भाषा वापरली. मला आज खूप बरं वाटलं की नवीन पिढी अजूनही आपल्या भाषेवर प्रेम करते आणि आपल्या या भाषेतनं व्यक्त होते. हे खूप महत्वाचं आहे. आज आपला 6वा भाग होता. मी दरवेळेला काही ना काही सूचना करते आहे. मला आज एकच सांगायचंय की खूप मेल झाले आहेत, मी निवडते आहे, मी वाचते आहे. खूप जणांनी त्यांचे फोन नंबर्स मला पाठवलेले नाहीयेत, मोबाईल नंबर्स. त्यामुळे चांगले लेख असून मला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये. तर प्लीज तुमच्या मेल्स चेक करा. ज्यांचे ज्यांचे लेख मला आवडलेत त्यांना मी मेल केलीये की तुमचा मोबाईल नंबर पाठवा, कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. तर प्लीज त्याला रिप्लाय करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सगळेजण सेफ राहा, हसत राहा आणि घरी राहा, लिहित राहा, वाचत राहा, व्यक्त होत राहा. धन्यवाद.